नमस्कार. योजना फंडा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघताय की दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक जी काही शिष्यवृत्ती योजना आहे 2026ची, त्याची माहिती आपण बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ चालू करण्या अगोदर, पूर्ण माहिती सांगण्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की काही शब्द बघा या ठिकाणी हे हिंदी तुम्हाला वाटत आहेत, हे हिंदीच आहेत. आपण गुगलवर जे काही ट्रान्सलेटर आहे ते यूज केलेलं आहे मराठी लँग्वेजचं. त्यामध्ये काय होतं, कम्प्लिटली ट्रान्सलेट होत नाही. त्यामुळे लँग्वेज ही कम्प्लिटली ट्रान्सलेट होत नाही. मी मराठीमध्ये तुम्हाला सांगतो समजावून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राज्य सरकारद्वारे जे काही दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्री मॅट्रिक जी काही शिष्यवृत्ती योजना आहे 2026, त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आहे बघा. म्हणजे 10वीपर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांना 40% जे विद्यार्थी अपंग आहेत, दिव्यांग आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत केली जाणार आहे या योजनेअंतर्गत. आणि याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही उत्पन्नाची अट या ठिकाणी त्यांनी सांगितलेली नाही, अजिबात नाही. जसं जर मोठ्या माणसाचा विचार केला तर त्यांच्यासाठी या ठिकाणी उत्पन्नाची अट आहे, पण यांना विद्यार्थ्यांसाठी अजिबात अट सांगितलेली नाही. याचा उद्देश काय आहे, तर शिक्षा केली प्रोत्साहित करणं, म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रोत्साहित करणं आणि त्यांची उपस्थिती या ठिकाणी वाढली पाहिजे, कारण जे दिव्यांग आहेत ते शाळेत आले पाहिजेत, यासाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे. पात्रता त्यासाठी काय आहे, महत्त्वाचं म्हणजे तो त्या राज्याचा निवासी असला पाहिजे. ज्या व्यक्तीला लाभ घ्यायचा आहे, ज्या विद्यार्थ्याला लाभ घ्यायचा आहे, त्यानं त्या राज्याचं निवासी प्रमाणपत्र सादर करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे 10वीच्या आतच त्याचं या ठिकाणी काय आहे, शिक्षण चालू असणं महत्त्वाचं आहे. कमीत कमी 40% त्यांना काय केलं, दिव्यांगता प्राप्त असावं, म्हणजे दिव्यांग असावं. आणि कोणतंही उत्पन्नाचं, मी आता सांगितल्याप्रमाणे उत्पन्नाची कोणतीही अट नाही. आणि सलग 2 वर्ष त्यानं नापास झालेलं नसावं, हे तितकंच महत्त्वाचं आहे. सलग 2 वर्ष नापास असेल तर योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि त्याचं वय साहजिक आहे 18 कमीच असणार आहे. वय हे 18पेक्षा कमी असावं, म्हणजे तो नापास नसाल, हेच त्याचं आहे. बघा, पूर्व प्राथमिक कक्षा से 4थीपर्यंत 100 रुपये राशी आहे. कक्षा 5 ते 7 म्हणजे 5वी ते 7वी 150 रुपये राशी आहे. कक्षा 8 ते 10वी म्हणजे 200 रुपये आहे. आणि कार्यशाळा प्रशिक्षणार्थी त्यासाठी 300 रुपये भत्तासारखं भेटणार आहे बघा. यासाठी डॉक्युमेंट काय आहेत, तर दिव्यांग प्रमाणपत्र 40%वालं, आधार कार्ड पाहिजे, रहिवासी दाखला पाहिजे, जे काही बोनाफाईड भेटत असते शाळेची बोनाफाईड पाहिजे, आणि बँक पासबुकची झेरॉक्स पाहिजे. हे लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचं आहे, जे काय अधिकृत पोर्टल मी तुम्हाला सांगणार आहे त्या पोर्टलवर जायचं, त्या ठिकाणी लॉग इन करायचं, त्या ठिकाणी हा ऑप्शन निवडायचा, जे काही स्कीम आहे, आणि सगळी जानकारी तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाते. आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट त्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर अपलोड करायचे बघा. तुम्हाला डायरेक्ट ते जरी तुम्ही टाकलं, 1 मिनट बघा, काही छोट्या छोट्या चुकीमुळे या ठिकाणी काय होतं, आवेदन स्वीकारलं जात नाही असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. त्यामुळे हे जे डॉक्युमेंट सांगितले आहेत, हे डॉक्युमेंट महत्त्वाचे, म्हणजे अपलोडच करणं महत्त्वाचं आहे. अनेक जण डॉक्युमेंट अपलोड करत नाहीत आणि त्यामुळे त्या योजनेचा लाभ घेता येत नाही, कारण ती योजना त्या ठिकाणी सक्सेसच ते फॉर्म फिलअप होत नाही. आणि डायरेक्ट अकाउंटमध्ये ही रक्कम कुठं आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये आहे बघा. जे काही तुम्ही पासबुक देणार आहात त्याच्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. हां, सगळ्यात महत्त्वाचं, डॉक्युमेंट अपलोड करण्यावर ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्यांनी डायरेक्ट सांगितलं, जे डॉक्युमेंटची झेरॉक्स आपण देतो आहे, हे जो फोटो आपण अपलोड करतो आहे तो कसा पाहिजे, स्पष्ट, आणि तो वाचता आला पाहिजे, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. जी PDF आहे ती JPG प्रारूपाने अपलोड करा, म्हणजे JPG साईजमध्ये ती अपलोड आपण केलेली पाहिजे, असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे. आणि जे काही साईज आहे कशाची, तर आकार, फाईल जी आपण बनवतो आहे तिचा आकारसुद्धा त्यांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणेच या ठिकाणी पाहिजे. नाव असेल, बर्थ डेट असेल, बँक खात्याचं डिटेल असेल, हे सगळी माहिती ही ॲक्युरेट असावी. या पद्धतीनं तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. काही प्रश्न असेल तुम्ही कमेंटमध्ये या ठिकाणी सांगू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.